जय महाराष्ट्र, जय अटलांटा. एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी गणपतीमध्ये आम्ही एक बोल्ड डिसिजन घेतला की सिटी लाईफ सोडूयात आणि फार्मवरती येऊन राहूयात. सो गणपती इतका आवडतो मला की गणपती फेस्टिवल संपला की मी लगेच पुढच्या वर्षीचं डेकोरेशनचा विचार करायला लागते. आणि मग ह्या वर्षी पण तेच झालं. पण फार्मवर होतो म्हणून म्हटलं चला जरा मोठा प्रशस्त देखावा करूयात. सो आज आम्ही शेअर करणार आहोत एक्झॅक्टली आमची 2-3 महिन्याची जर्नी. काय काय केलं, कसं केलं, किती गडबड झाली, पण खुश झालं एकदाचं. आणि तो तुम्ही व्हिडिओ आमचा पाहिलाच असेल. पण आज एकदा पुन्हा सगळा डिटेलमध्ये सगळा आमच्या पसाऱ्या सकट हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेडी, मज्जा करूया. माझी डोक्यातली आयडिया सांगायला पटकन एक कागदावर चित्र काढलं. 3 महिन्यापूर्वी बाप्पा घेतला करायला. परिमलला म्हटलं बस रे जरा बघू तरी जरा आकृती कशी होईल. आणि मग वायर गेज वापरून पेपर मॅशेचे लेयर्स देऊन एक सुंदर मूर्ती घडली. मग घेतला मी लाकूड काम करायला. तुमचा मस्त एक सुतार आहे बघा तो. आणि मग हळूहळू स्ट्रक्चर उभं राहायला लागलं. एकदा मी कापत होते, एकदा परिमल कापत होता. आमची एक टीमवर्क खूप मस्त आहे. खूप छान वाटतं. रोज ऑफिस नंतर उशीर झाला तरी आम्ही काम करत होतो. 3 महिन्या आधीपासून काम चालू होतं, त्यामुळे हळूहळू प्लॅन्ड होतं. असं अधूनमधून फोटो काढून बघायला पण छान वाटत होतं की मस्त बनतंय की नाही. मी माप घेत होते, मोठे मोठे लाकूड परिमल कापत होता. सुतार काम काय मला फार आवडत नाही, पण डिझायनिंगचं काही करू शकतो. हळूहळू हे सगळा वाडा एक तयार व्हायला लागला. आणि मग लेट नाईट जरा मारली कलरिंग करायला. अधूनमधून सेल्फी काढून फोटो पण घ्यायला हवे होते, नाहीतर खरं तर अजिबात त्राण उरला नव्हता. आणि हे बेस्ट पाटील कुलकर्णी वाड्याचा बोर्ड. बाप्पासाठी एक कलरची पहिली शेड दिली आणि हे पण मला खूप आवडलं बाप्पाला सोहळं नेसवायला. ताईनी मला पुण्यावरून नवीन कोरी पैठणी साडी पाठवली, तीच बाप्पासाठी वापरली. दुसऱ्या साडीचा मग बाप्पासाठी फेटा पण बनवला, तो पण घालून पाहिला की बरोबर बसतोय का. डोळ्याचं काम सर्वात अवघड बाप्पाचं. हा थरथर कापत होता, पण खूप सुंदर डोळे झाले. मलाच खूप आवडतं. एकदा काढल्यानंतर मग थोडं सोंडेवरती डिझाईन पण केलं. आवडत होता बाप्पा, पण समहाव कुठेतरी काहीतरी वाटलं म्हणून मग बाप्पाचा परत कलर चेंज करून टाकला. थोडासा सिम्पल, आय डोंट नो. आधी जरा शेंदूर लाल चढाव असा होता. परिमल म्हणत होता खूप छान आहे, तरी पण माझ्या डोक्यात कुठेतरी होतं म्हणून एकदा परत चेंज करून टाकला. हा कलर बाप्पाचा खूपच आवडला मला, अगदी वाड्याला शोभेल असा. मस्त असं फोटो बूथ पण झालाय. एक नंबर राव, जोरदार. असं दालन केलंय. नवीन पेंटिंग्स करणार होते पण वेळ कुठे, मग होते तेच पटापटा लावून घेतले आणि मग असं तयार झालंय. शेतकऱ्याचा वाडा म्हणून लगेच हत्यार घेऊन तयार. आणि मग पाटील कुलकर्णी बोर्ड पण लावायला मस्त जागा मिळाली. एक आधी मोठं पेंटिंग करणार होते, पण त्याच्याऐवजी म्हटलं चला काय वाईट दिसत नाहीये, लय झकास. शेणाने मस्त सारवून घेतलंय आणि घाईघाईत आपली रांगोळी. आणि मग अशा रीतीने हा पूर्ण देखावा गणपती बाप्पा सकट आज पाटील कुलकर्णी वाडा, पाटील कुलकर्णी फॉर्म्सवर आहे. छोटासा देखावा आहे, खराखोळा वाडा नाहीये, पण कसा दिसतो नक्की सांगा आम्हाला आणि आमचा व्हिडिओ शेअर करा. आम्ही व्हिडिओ शेअर करतो जस्ट टू म्हणजे थोडीशी पॉझिटिव्हिटी, आनंद मिळावा सगळ्यांना. आणि मग जर आमच्यासारखेच कोणी वेडे असतील तर त्यांना आमच्याकडून थोडं इन्स्पिरेशन. तुम्ही पण शेअर करा तुमच्या आयडियाज, कारण का माझं परत डोकं चालू झालंय पुढच्या वर्षी आता काय करायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार.